या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। जम्मूमध्ये विशेषतः सध्या ड्रोन हल्ले पाकिस्तानच्या वतीने सुरू आहे। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव भारताने मात्र हाणून पाडलाय। पाकिस्तानच्या ड्रोनला भारताने प्रत्युत्तर दिले, कारण भारताची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे आणि या सिस्टममुळे पाकिस्तानच्या कुरापती खरं तर ज्या सुरू आहेत त्यांना रोखण्याचं काम भारताच्या वतीने सुरू आहे। चोख प्रत्युत्तर देण्याचं काम भारताच्या वतीने सुरू आहे। जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। तर भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा करारा जवाब दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे घाबरलाय, बिथरलाय। पाकिस्तानच्या वतीने हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातमरेकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, काय सविस्तर माहिती आहे? लागोपाठ जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत, नागरिक घाबरले असतील, भारताच्या वतीने चोख प्रत्युत्तर दिलं जाते, एकंदरीतच काय परिस्थिती निर्माण झाली? मेघना, खरं तर पाकिस्तानकडनं हल्ले होतील याची अपेक्षा भारतीय सैन्याला आधीपासूनच होती आणि त्या दृष्टीनं तशी सज्जता देखील ठेवण्यात आलेली होती। आपला जो S-400 सुदर्शन चक्र सुरक्षा प्रणाली आहे, जी सुरक्षा प्रणाली या आधी सुद्धा भारतानं काल वापरलेली होती, आज सकाळी देखील वापरलेली होती सैन्यानं। आणि त्याच S-400 सुरक्षा प्रणालीनं पुन्हा एकदा पाकिस्ताननं जे हल्ले करण्यासाठी ड्रोन्स पाठवले होते, मिसाईल्स डागल्या गेल्या होत्या भारताच्या दिशेनं, खास करून उत्तर भारताच्या दिशेनं जम्मू आणि आजूबाजूच्या परिसरात हल्ला करण्याच्या उद्देशानं या ड्रोन्सना, या मिसाईल्सना या S-400 सुरक्षा प्रणालीनं अत्यंत चोखपणे प्रत्युत्तर देत त्यांना आकाशातच नष्ट केलेलं आहे। त्यामुळे हल्ला जो करण्याचा प्रयत्न होता पाकिस्तानचा, तो पूर्णपणे असफल, अयशस्वी ठरलेला आहे। कुपवाडामध्ये सुद्धा पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू असल्याचं समजतंय, पण पाकचे जे नापाक मनसुबे आहेत ते सगळे मनसुबे आता भारतीय सैन्यानं धुळीला मिळवलेले आहेत। S-400 सुदर्शन चक्र, हे सुदर्शन चक्र का आहे भारतासाठी, हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतंय। भारतीय सैन्याची अत्यंत धडाकेबाज कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि ड्रोन पाडण्यासाठी क्षेपणास्त्र देखील सोडली गेलेली आहेत S-400च्या मधनं, आणि त्यामुळं सध्या भारतावर हल्ला करण्याचे जे काही प्रयत्न पाकिस्तानकडनं होत आहेत ते सगळे प्रयत्न हे आता धुळीला मिळवले जात आहेत। जम्मू युनिव्हर्सिटी जवळ सुद्धा पाकिस्तानचे 2 ड्रोन पाडले गेलेले आहेत। भारतीय सैन्यानं या सगळ्या संदर्भातली धडाकेबाज कारवाई करताना आपण सातत्यानं पाहतो। त्याचे व्हिडिओज देखील काही समोर येत आहेत। तिथल्या नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलेलं आहे। सध्या सायरन वाजवले जात आहेत, लोकांना त्यांच्या घरातच राहण्याचं सांगितलं गेलेलं आहे, तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि ब्लॅकआउटची परिस्थिती आहे। जम्मू अखनूरमध्ये सायरनचेच आवाज सगळीकडे सध्या घुमतायत, पण जी काही तत्परता S-400 सुदर्शन चक्रच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं दाखवली, ती तत्परता अत्यंत परिणामकारक सध्या दिसतीये। आणि याच तत्परतेमुळे, याच धडाकेबाज कारवाईमुळे पाकचा जो हल्ला करण्याचा मनसुबा होता तो भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। करारा जवाब भारताच्या वतीने देण्यात आलेला आहे पाकिस्तानला। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।